शिंगरोबा महाराज या कलिंगड खावाला या. फॉरेनर मित्र आलेला आहे खास पालखीसाठी. वाकून जावायला लागते बघा. दारूच वाटतंय. मॅप्रो मध्ये आलोय बघा. आया घाऱ्या बनवतय काकी तलतय घाऱ्या. मंडळी दिवस 4था आणि आपली पालखी निघालेली आहे. जय जय मल्हार. बरोबर 5 वाजता आपली पालखी निघालेली आहे. आज 1 तास लवकर काढली मंडळी. आज घाटाचा रस्ता आहे त्याच्यामुळे 1 तास लवकर काढली पालखी. चला घाटाचा प्रवास सुरुवात करूया. खंडाला घाट चराचा आहे आज. सगळेजण तयार होतात आणि आता आम्ही हॉल स्वरत आहो. चला बॅगी बिगी भरून नाही चलो. तर नमस्कार मंडळी. नमस्कार. जय एकविरा. शुभ सकाळ मंडळी. तर आजचा आपला 4था दिवस आणि आज घाट चढायचा आहे खंडाला घाट. तर खूप नशीबवान आहोत की सकाळ सकाळी घाट चढायला भेटते. तर आजचा प्रवास पण एकदम मस्त होणार आहे आणि तिथं आपण एकविरेला पोहोचल्यावर तर फुल धमाल असते. तर ती तुम्ही शेवटपर्यंत बघालच. आज पूर्ण आपण एका दिवसानच घाट काढू. ते पण जेव्हाचे स्टॉप पर्यंत आपण अर्ध्या दिवसात. एका दिवसात पण अर्ध्या दिवसातच घाट निघून जाते. तर चला एकविरा माते की जय. डोंगरांची झारा वावते. तर मंडळी घाट चढता चढता सकाळ झाली आणि बघा पोरं चालतात पुरं. एकविरा माते की आय माऊलीचा. अरे आये आया आया आये. तर मंडळी चालता चालता पोचलो आता शिंगरोबा मंदिराशी. बघा जो खंडाले घाटातला मेन मंदिर आहे शिंगरोबा देवाचं मंदिर. आणि सगळी मंडळी या साईडला बसलेली आहे. शिंगरोबा महाराज की माते की. मंडळी पालखी ठेवली बरोबर शिंगरोबा मंदिराच्या बाजूला आणि सर्वजण आता आराम करतात. घाट चढलं सकाळी सकाळी. एकविरा माते की. बघा सगळेजण पूर्ण लाईनीशीर बसलन. जय एकविरा. जय शिंगरोबा महाराज. बघा ते पण बसलन सगळी. आणि आपला कार सेवक जो आपली सेवा करत असते. पालखी एकविरा माते की जय. बघा मस्त सकाळ सकाळी दर्शन झाला एकविराईचा. एकविरा माते की आय माऊलीचा. शिंगरोबा महाराज की गाड्या उड. दरवर्षीप्रमाणे कलिंगड आलेला आहे शिंगरोबा देवाच्या मंदिराशी. तर कलिंगर खावाला थोपतो आम्ही. चला कलिंगर खाऊया. कलिंगर चला कलिंगर कलिंगर या कलिंगड खावाला या. कोंड्रीन गारला टाकायचा काय. हो गारला टाकायचं कोंड्रीन. एलकोट. जय मल्हार.
चला पालखी निघाली आता. शिंगराबाचे मंदिर आहे तिथे ना. फॉरेनर मित्र आलेला आहे खास पालखीसाठी. कुठं आलाय? इंग्लंडशी थायलंडशी आलाय. थायलंडशी आपला मित्र आलेला आहे दुविज भाटे. करंजे गावाचा कोली निघाला, करंजे गावाचा कोली निघाला. आई तुझे ग भेटला, आई तुझे ग भेटला. एक विरेला बघाला, आधी मायेला पुंजाला. 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 एकविरा माते की आय माऊलीचा आये 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 आयलो आयलो. तर मंडळी आता वाघिणी पालखी घेतलेली आहे. हर्ष नाखवा. कसा वाटतंय पालखी घेऊन? घाटामध्ये आनंद वाटतंय. एकविरा माते की आया आया आये. तर मंडळी लोणावल्यामध्ये सेल्फी पॉइंटचे पुढंच ही टेकडी आहे, डोंगर आहे. त्याच्या खाली आता शंकराचा मंदिर आहे, म्हणजे शिवलिंग आहे. तिथं जावा था पाया पडायला. आणि इथं जरा वेळ थांबली, कारण दरवर्षीप्रमाणे इथं आम्ही द्राक्ष खावायला थांबतो. बघा सगळी पब्लिक बसली, आपली मंडळी, पदयात्री मंडळी. इथं सुद्धा इथं पालखी ठेवलेली आहे. कपाळेश्वर महादेव मंदिर. मंडळी बघा टेकडीचे बरोबर खाली वाकून जावायला लागते. बघा हर हर. बघा मस्तपैकी शिवलिंग आहे, बरोबर टेकडीचे खाली असं वाकून जावायला लागते. बघा हर हर महादेव. दिवा बघ 2 हातांचा आहे. नक्कीच तुम्ही आलात लोणावळ्याला किंवा एकविरेला जात असेल तर नक्कीच इथं भेट द्या. आणि सेल्फी पॉइंटच्या पुढेच आहे. हर हर महादेव. अंग बघा माकूरला पाणी पिऊ दे वेंकी. हे बघ पाणी बघ आता पितं. हे बघ हे बघ हे बघ वेंको वाजत ठेवत बारका असताना. हे बघ आवरा गरम आहे. तिखट आहे काय? ठेचा तिखट आहे. चला आता आपल्याला दुर्वा नाखवा आणि वडापाव सांगलेले आहेत. या वडापाव खाला. वडापाव आणि मस्तपैकी ठेचा आहे बघा या खावाला. खंडाले घाटांचा वडापाव. तर मंडळी आता आम्हाला बघा बोगदा लागलाय. गाड्या फास्ट जातात बघा. लालपरी लालपरी. बोला एकविरा माते की आय माऊलीचा माझे एकविराईचा. अरे आये चार दिवसाचा प्रवास, वर्षभर याची लागे आस. वर्षभर याची लागे आस, वर्षभर याची लागे आस. तर मंडळी लोणावळा पुणे हायवे आहे, त्याच्या खालीच आज आपला नाश्ता आहे. सकाळीचा नाश्ता 4थ्या दिवसाचा. तर नाश्त्याला काय काय ते तुम्हाला दाखवतोय. पण मजा घरी झालो नाचत घाटांची बोगद्यांची. या साईडला बघा नाश्त्याची सोय करतात. पावभाजी दरवर्षी तूच करतस. केलीस का खालीस? डबं भरलं काय? पावभाजी पावभाजी भाजी आहे भाजी आणि पावभाजी. पावभाजी खाल्लीस तुने? किती पाव खालस? 5 खालस? 10.
तू यायचं कर. एकविरा माते की आय माऊलीचा उदो उदो आये आयलो 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 आयलो. बघा मस्त पेंटिंग काढलेली आहे एकविरायची. एक नंबर दिसतंय. या साईडला बघा घरा खंडाले घाटांचा. या साईडला मस्त देऊळ आहे बघा. पायथा मंदिर. इथं मस्त पेंटिंग काढलेली आहे नाकवाची. बघा मस्तपैकी बोटी पण काढल्यान. नाकवीन आहे बघा. एक नंबर पेंटिंग आहे. तर मंडळी तुम्हाला दुकानावरनं समजलं असेल कुठं बसलोय आम्ही. ते मगनलाल लोणावळा चिक्की फेमस मगनलाल चिक्की. बघ सगळं जवळ दिसताना तेवढं सगळं मगनलाल. रस्त्याला हे बियांग काहीतरी दिसलाय बॉटल मध्ये. बॉटल नाही हो. काय अरे मध दारूच वाटतंय. नाही मध आहे. काय मध 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 आहे भेटते इथं रस्त्यावर. म्हणजे ओरिजिनल असते. ओरिजिनल. तर मंडळी जात होतो एकविरीला म्हणजे चाललोय आपले जेवणाच्या स्टॉपवर. तर लोणावळ्यामध्ये आपल्याला सुपर चिक्कीमध्ये चिक्की दिली आपल्याला खायला. एकदम मस्त लागली बघा. एक नंबर चिक्की सबसे ऊपर सुपर चिक्की. तर मंडळी चाललोय एकविरीला. मध्येच लागला आम्हाला मॅप्रो मध्ये आलोय बघा. समोर दिसत मॅप्रो गार्डन आहे पूर्ण परिसर. जाऊया आतमध्ये बघूया काय काय बघायला भेटते आपल्याला. बघा मोजिटो आहे. मोजिटो सिरप आहे. ग्रीन ऍपल भरपूर सारा. साईडला काहीतरी गेम आहे. चॉकलेट बघितली चॉकलेट याला बांधलाय बघ. हे सगळी घे हाताने दिंदवरी. हे सगळी घे सगळी. हे सगळी घे हे सगळी सगळी. अरे हे दिंदवरी हुसून. या साईडला मोजिटो वगैरे सगळा टेस्ट करायला देतात. टेस्ट करूया आपण. हे कुठला आहे? मोहितो आहे काय? माझा नाव मोहित आहे पण काय मजाना चॉकलेट बघा. सगळं लाईनशीर लागलेला आहे बघा. मंडळी बघा गार्डन मॅप्रो गार्डन बघा. मस्तपैकी वॉटरफॉल बनवलेला आहे मंडळी. आणि यान बघा मासा आणि बघा तर मंडळी पोचलो आता कारल्याला. चालत चालत पुन्हा थोडं थकताव. पाणी वगैरे मध्ये मध्ये चालूच असतंय. आणि मध्ये तुम्हाला दाखवला चिक्के बिक्के खाल्ले आम्ही. आणि त्याच्यानंतर मॅप्रोमध्ये पण गेलो. तिथं पण टेस्ट केला मोजिटो ग्रीन ॲपलचा ज्यूस सगळा. मजा आली. थोडा गार्डनमध्ये फिरलो आणि पोचलो आता कारल्याला आहे बघा. कारला डोंगर. तर आता आपण पोहोचू थोड्या टायमाने जेवणाच्या ठिकाणावर. थोडा जेवू आणि आराम करू आणि त्याच्यानंतर निघणार आहोत ते आपण माहेरघराला. एकविरायच्या माहेरघरामध्ये बैरीनाथाला दर्शन घेण्यासाठी पोहोचलो. आता जेवणाच्या ठिकाणावरती शिडाची बोट दिसते. शिडहोडी बघा. शिडहोडी हॉटेल आहे तो. हे बघा जेवणाच्या ठिकाणावर पोहोचलोय. सगळे आता जेवायला बसलन बघा. सगळे जेवायला बसलन. पंगत लागली जेवायला बघा. पंगत बसली जेवायला पंगत. या साईडला काय काय बनवलं दाखवते तुम्हाला. भात भाजी. कसली भाजी आहे? वाटाण्याची भाजी, वांग्याची भाजी, डाळ भात आणि काय गुलाबजाम आहे ना. आणि कंदोरी आहे आणि लोणचा पापड. सर्वजण आता जेवायला आलेन. तर जेवून घेऊया आणि मग आराम करू. जेवली सगळी जण आता आराम करतात वरती मस्तपैकी मंदिरामध्ये. या साईडला बसल्यान घाऱ्या खातान. आणि बघा घाऱ्या बनवताना या साईडला हे बघा आया घाऱ्या बनवतय आणि काकी तलतय घाऱ्या. कोणच्या? आणि प्रलेश जुई विनिता बहिणीचा. आता सुरुवात केली काय घारीची. गरम गरम हान. हा घाऱ्या खावाला. चला पालखी निघालेली आहे जेवणाच्या ठिकाणावरून. वाजलेले आहेत
4:30 माहेर घर जवळच आहे. 10 मिनिटं लागतील आपल्याला न जायला. चला दुर्वा रेडी असं काय आहे. चला एकविरा माते की अरे असू दे त्यांचीच असेल. एकविरा माते की जय जय बोलच नाही रे. जय आये 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 आये. मंडळी समोर बघताय सर्व आहेत जाकू घराण्याची मंडळी. जय जाकू घराणा का बोलतात. आजूचं नाव काय आयसा. एकविरा माते की. तर मंडळी पोहोचलो आता माहेर घराशी. एकविराईच्या बैरी देवाचा मंदिर. बैरीनाथ वस्ताद की महादेव. सांग बरं. हर हर पालखी उचललेली आहे. माते की जय. भारत माता की जय. पालखी निघाली. एकविरा माते की आये. तर मंडळी एकविराच्या माहेर घरावर पालखी निघालेली आहे आणि आता चाललोय शेतांशी. पूर्ण शेतांचा रोड आहे बघा. एकविरा माते गावाचा बोली निघाला. एकविरा माते निघाला. आई तुझे ग भेटला. आई तुझे ग भेटला. एक वीर एकविरा माते आदि मायेला पुंजाला. एक वीरेला बघाला. आदि मायेला एकविरा माते की. एक वीरेला बघाला. आदि मायेला पुंजाला. एकविरा माते तर मंडळी 4 दिवसाच्या प्रवासानंतर पोहोचलोय एकविरेला. पायथा मंदिर आहे पाठी आणि पायऱ्या. चला आता पायथा मंदिरशी दर्शन करूया. बघा पायथा मंदिर आता नवीन बांधकाम चालू आहे. थोड्याच वेळात आपली पालखी सुद्धा येईल. पालखीच्या पुढे आलोय आणि बरीच पोरं आली. पुरं बँड आलं नाही. मुलखंडचं बँड आलं. दर्यावरती ब्रास बँड. आता फुल मजा करायची आहे. तोपर्यंत आपण दर्शन करून येऊया. एकविरा माते की. पायथा मंदिर नवीन होते. बांधकाम चालू आहे. तर मंडळी समोर बघताय आपली पालखी. 4 दिवसाच्या प्रवासानंतर आपली पालखी पोहोचलेली आहे. ती म्हणजे कारल्याला एकविरायच्या पायथा मंदिरशी. फुल पारंपरिक गाणी बोलत बोलत जय. आता आपल्याला पुढे काय बघायला भेटणार आहे. आता
डान्स दातकोलशेर रूम पर्यंत आपल्या सोसायटी पर्यंत नाही पर्यंत फुल धमाल करायची आहे नाही हा एकदम मस्त आणि हे सगळं उत्साहात आहेत नाचायला. हो
मंडळी पोचलो सोसायटीशी, रूम आहेत आपले सोसायटीच्या, तर पोचलो. फुल धमाल केली, फुल नाचलो आणि टेम्पो पण आलाय, बॅगी उतरवल्या सगळ्या. तर मंडळी बघितलं तुम्ही, पालखी फुल वाजत गाजत आली कारल्यामध्ये आपली सोसायटीपर्यंत. आणि आता निघणार आहे ती म्हणजे बँड वाजता. तुम्हाला आवाज येतच असेल, माझा आवाज असेल की माहिती नाही, पण बँडचा आवाज येत असेल. वरमाई निघते, त्याला फुल धमाल करायचं आहे. वरमाईमध्ये फॅन्सी ड्रेस केला आहे. एकविरा माते की जय. वरमाई निघली, वरमाई. एकविरा माते की तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल भरपूर मोठा आला असेल. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच प्रकारच्या नवीन ब्लॉग मध्ये. एकविरा माते की जय.